पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वास एस. देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मंजुरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गोपी लांडगे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉक्टर अनिल फळे, डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानी पन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी सोडवणूक करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारांच्या आरोग्यविषयक, रेल्वेविषयक व छोट्या मोठ्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी मुद्रा लोन विषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख वक्ते तुळशीदास भोईटे व रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी AI आणि मराठी पत्रकारिता या विषयावर, तर डॉक्टर अनिल फळे यांनी डिजिटल मीडिया, श्वास महाराष्ट्राचा या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानी पन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार, धनंजय लांबे, डॉक्टर अनिल फळे, डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर यांनी केले. अध्यक्षीय समारोपात एस. देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. सरकार अद्यापही युट्यूबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही. पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन 7 वर्षे झाली, तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही. पत्रकारांच्या पेन्शनचे, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल, नागेश गजभिये, ससो खंडाळकर, डॉक्टर धनंजय लांबे, डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर, जगन्नाथ सुपेकर, रमेश खोत यांचा पत्रकारितेतील दीर्घ सेवेबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूब चॅनेल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. 2047 साली करायचं असेल तर या देशातल्या प्रत्येकाला, प्रत्येक सेक्टरला मदत झाली पाहिजे. म्हणून मी पत्रकारितेचे प्रश्न मला पूर्णतर माहित नाहीये, पण जे आमच्या मित्रांच्या माध्यमातून थोडं बहुत ऐकण्यात येतात, तर त्यासाठी एवढंच विनंती करेन, योगायोगानं आज केंद्रात आणि राज्यामध्ये दोन्हीकडेही NDAचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. म्हणून तुमच्या या परिषदेमध्ये आता चर्चा होणार आहे. बरेच व्यक्ती आपले विचार मांडतील, त्याच्यावरती चर्चा होईल आणि परिषदेमध्ये जे काही ठराव होतील त्या ठरावाचं चांगलं निवेदन तयार करावं आणि ते निवेदन घेऊन आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे IBचे इन्फॉर्मेशन ब्युरोचे मिनिस्टर अश्विनी वैष्णव याची मला कल्पना आहे, राज्यमंत्री माझेच मित्र आहेत, डॉक्टर एल मुरुगन आहेत तामिळनाडूचे, त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी विशेष प्रयत्न करेन असं या प्रसंगी सांगू इच्छितो. आता मी येत असताना देशमुख साहेबांचं भाषण ऐकत होतो आणि आरोग्याचे कार्ड सुद्धा पत्रकारांना मिळत नाहीत असं ते सांगत होते. आता कोणते कार्ड मी नेमकं चर्चा करू शकलो नाही, पण आज या देशातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळावी म्हणून उत्पन्न काही असो, समजा एखादा 5 कोटी जरी उत्पन्न दाखल करत असेल, म्हणजे इन्कम टॅक्स टाकत असेल, तर त्याला सुद्धा 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याला आरोग्य सेवा
5 लाख रुपयाचं इन्शुरन्स दिलेलं आहे आयुष्यमान भारतचं कार्ड काढायचं. आयुष्यमान भारतचं कार्ड जर काढलं आपण तर सरकारी हॉस्पिटल्स असतील किंवा सरकारी हॉस्पिटलबरोबर खासगी हॉस्पिटल्समध्ये जे हॉस्पिटल रिकग्नाइज आहेत त्यामध्ये 5 लाखापर्यंत फॅमिली इन्शुरन्स मिळतो. पण हे बहुतेकांना, पत्रकारा तुम्ही सुज्ञ तुम्हाला माहित असेल पण नागरिकांना माहित नाही. पण त्यासाठी आम्ही विशेष मोहीम घेऊन आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येकाला कसं मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण मी आताच जे असं ऐकलं की